ही मंडई बघा नगरहून आली आहेत आणि पूर्ण शाकाहारी आहे ना. काय काय बनवलं? मासवडी, पुरणपोळी, थालीपीठ हे सगळी यांची खासियत आहे आणि ती खासियत अनुभवायला मी आलो आहे. तुम्ही पण या. खूप सुंदर असं आहे थालीपीठ. याच्यामध्ये काय काय घातलं? भाजणी, हुरड्याचं. हां, हुरड्याचं पीठ घालून तयार केलेलं थालीपीठ. हुरडा म्हणजे ज्वारीच्या आधीचा भाग, म्हणजे हिरवागार जेव्हा असतं आणि गोडसर असतं तेव्हा त्याची मजा वेगळी आहे. हो, हे सगळं येऊन इथे अनुभव लागेल. महालक्ष्मी सरस में आके बहुत अच्छा लग रहा है. यहाँ बहुत अच्छा रिस्पांस आया है. गांव से छोटे छोटे महिला आए हैं जो अपने एग्जीबिशंस लगा रहे हैं. बहुत उनका हार्ड वर्क है यहाँ आके. यहाँ पे फूड स्टॉल्स भी है, अलग अलग डिस्ट्रिक्ट्स के खाने के आपको टेस्ट बड्स मिलेंगे. आइए. और नमस्कार, मैं हूं अवधेश और आप देख रहे हैं फाउंडर इंडिया टीवी। इस समय है मुंबई के बीकेसी में, जहां पे महालक्ष्मी सरस एग्जीबिशन सेंटर लगाया गया है। मैं आपको बता दूं कि यहां पे इस एग्जीबिशन में खाने के अलग अलग पदार्थ महाराष्ट्र के नहीं बल्कि भारत के कई जगहों से लोग आए हैं, यहाँ पे अपना स्टॉल लगाए हैं। इसके साथ साथ महिलाओं में जो हुनर है, जो टैलेंट है, जो घरगुती महिलाएँ होती हैं, उनके बनाया हुआ चाहे कपड़े हो, चाहे अपने घर को जो सजाते हैं, इस तरह के सामान यहाँ पे बेचे जा रहे हैं। और आज इसे देखने के लिए महाराष्ट्र के नंबर 1 मास्टर शेफ विष्णु मनोहर हमारे साथ में हैं। आइए इनसे बात करते हैं कि इन्होंने भी पूरे एग्जीबिशन को देखा, इन्हें कैसा लगा और क्या कहना चाहेंगे सर? बहुत अच्छा लगा. संगीतम नाटकम सद्यः परमानंददायकम, ऐसा कहते हैं. मैं कहूँगा संगीतम नाटकम भोजनम सद्यः परमानंददायकम. ये सारी चीज़ें हमें हमारे रोज़ के जीवन का एक भाग बन चुकी है. और अच्छा घर सजाना, अच्छे कपड़े पहनना, उसके साथ साथ अच्छा खाना खाना, ये हमारी संस्कृति है. और इसी संस्कृति को आगे बढ़ाने का काम महालक्ष्मी सरस 2023-24 और नाबार्ड, उमेद, ये सारी संस्था ने किया है. महाराष्ट्र के बाहर से कई सारे लोग आए यहाँ पर, कई सारे व्यापारी आए कि जो अपनी अपनी वस्तुएं, अपनी अपनी कला यहाँ पे सादर करें. और उसके साथ साथ खाना तो ही है. तो ये सारा अनुभव करने के लिए यहाँ पर आइए. आपके पीछे कालीन भी लगा हुआ है. हाँ, कालीन भी लगा. ये मेरे ख्याल से यूपी से है. यूपी भदोही से ज़्यादा बनता है. भदोही. हाँ, नमस्कार. भदोही से, कुछ साउथ इंडिया से कार्विंग लकड़ा वाले लोग आए हैं. और खाने के तो इतने व्यंजन हैं कि आपसे बात करते समय मेरे मुंह में पानी आ रहा है. मैं कब जाऊं और खाऊं, ऐसा हो रहा है. तो मैं जा रहा हूं, खा रहा हूं वहाँ पे. एक सवाल, आपको नहीं लगता सर इस तरह का एग्जीबिशन लगना चाहिए जो महिलाओं में कहते हैं लोग कि सशक्तिकरण होना चाहिए, और जिनके अंदर टैलेंट है, जो हुनर है, जो चीज़ें बना के बेच सकते हैं, बड़े मॉल में दुकान नहीं ले पाते हैं, तो ऐसे एग्जीबिशन में अपने हुनर का टैलेंट दिखा? नहीं, मुझे हमेशा लगता है कि इस टाइप की एक्टिविटी यदि सरकार कर रही है तो बहुत अच्छी बात है. और इससे क्या होता है, छोटे जो खुर्दा व्यापारी होते उनको एक स्टेज मिलता है. हाँ, लघु उद्योग जिसे कहते हैं, उनको एक अपना प्लेटफॉर्म मिलता है, एक स्टेज मिलता. और जिस प्रकार से यहाँ आयोजन किया है उसके लिए मैं सरकार का धन्यवाद देता हूँ. और ऐसे ही प्रदर्शनों का आयोजन करें और जो हमारे गांव झुग्गी झोपड़ी में लोग बसे उनको आगे लाएं. ये तो थे विष्णु मनोहर जो महाराष्ट्र के नंबर 1 मास्टर शेफ हैं. चलिए हम दिखाते हैं
महालक्ष्मी शरद 2023-24 जो एग्जीबिशन लगा है, यहाँ के कुछ दृश्य दिखाएंगे, कुछ लोगों से हम बात करेंगे कि उनका कैसा प्रतिक्रिया है। और यहाँ पे हमारा मांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला हा फेस्टिवल आहे आणि उमेदनी ऑर्गनाईज केला आहे. खूप म्हणजे काय घेऊ आणि काय नको असं मला होतं आहे. आणि आता सुरुवात करता तुम्ही माझ्या बागे बघत असाल थोड्या छान मोठ्या चक्रात. कुठून आला तुम्ही? सोलापूर. चला, सोलापूरची चटणी असेल ना मग खाऊन सोलापूरची चटणी नाही पण चकली आहे. पण असे बरेच स्टॉल इथे आहेत, सगळे आपल्याला पाहायचे आहेत. आणि नंतर मी तुम्हाला सांगतो आहे गॅरंटी की तुम्ही इथून आल्यानंतर पिशवी नाही पोतं भरून सामान घेऊन जाल. चला एक एक स्टॉल फिरू आपण आता. आणि तुम्ही कुठून आलात? अलिबागहूनही मंडळी आलीत. आणि तुम्ही बघत असाल माशाचे छान प्रकार आहेत. आणि माशाचा प्रकार जो आहे अतिशय घरगुती पद्धतीने येतात त्यांनी तयार केलेला आहे, तो चाखायला नक्की. हा मिसळीचा कट आहे आणि स्पेशल कोल्हापूरहून ही मंडळी आली आहेत. नमस्कार. आणि कसं आहे, लोकांना आवडत आहे ना? ठसका तर इथे आलेला आहे, झणझणीत एकदम. तर हा झणझणीतपणा अनुभवण्यासाठी तुम्हाला इथे यावं. अळूवडी, कोथिंबीर वडी हे सगळे प्रकार. तुम्ही कुठून आलात? आम्ही नगरवरनं, तालुका राहता चंद्रापूर. हां, बघा हे कसं असतं ना, हे जे छोट्या छोट्या गावातून लोक येतात, नगर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, या भागातून जी मंडळी येतात तर त्यांच्या एक हाताला वेगळी चव असते, वेगवेगळा जॉनर असतो. तर तो जॉनर अनुभवायला तुम्हाला यावं लागेल. मटन किमा, चिकन किमा, मटन थालीपीठ, सुकं मटन, सुकं चिकन आणि ग्रेव्ही नुसतंच कोल्हापुरी किंवा नगरची सुद्धा आलेलं आहे. मटन, चिकन, ग्रेव्ही, त्याच्यानंतर अंडं, खूर, त्यानंतर अजून काय बनवलं? वजडी बनवली आहे, खेकडा बनवला, मुंडी फ्राय, हे सगळे प्रकार आहेत. आणि इथेच म्हटलं आतापर्यंत की कोल्हापुरी तांबडा पांढरा मिळाला कसा नाही, तो इथे सापडलेला आहे. आणि शिरल्याबरोबर उजव्या हाताला दुसरा स्टॉल आहे यांचा, कोल्हापुरी खरडा चिकन थाळी 36 नंबर. चला, कोथिंबीर वडीला एक वेगळी चव आहे जी आपण कुठेतरी शहरात मिस करतो, ती यांच्या वडीला. पुरणपोळी बनवली आहे सर. मोहाची फुलापासून. हो सर. याने नशा बिशा नाही सर. नाही ना? नाही सर, हे टेस्टला आहे, बनवून पण मिळेल सर. आज म्हणजे आम्ही 4-5 दिवस झाला आलो आहे राजगुरुनगर कडूसवरून. अगदी इथं स्पेशल मासवडी बनवली, पण त्या मासवडीला एवढा प्रतिसाद भेटला इथं का आम्हाला जेवायला सुद्धा वेळ भेटला. क्या बात आहे. बघा म्हणजे इथे येऊन असं वाटतं की काय, पण मासवडी एवढी सुंदर पद्धतीने, ग्रामीण पद्धतीने यांनी बनवली की यांना जेवायला सुद्धा स्वतःला वेळ मिळाला नाही. आणि तुमच्या जेवणाचे चोचले फुलवायला ही मंडळी खपतात, तर त्यांचं कौतुक करायला. जळगावच्या स्टॉलवर आलो आहे. जळगावी वांग्याचं भरीत. आणि ही वांगी जी आहेत जळगावमधल्या बामणोद या गावामधली असतात, बरोबर ना? हां. आणि वांग्याचं इतकं वेगळा फ्लेवर असतो, याचं तेल निघतं आणि आतून इतकं असं मऊ लुसलुशीत पांढऱ्या रंगाचं असं फ्लश असतं. तर इतर वांग्यात त्याची मजा येत नाही. जलगांव में हमने 4,500 किलो बैगन का रिकॉर्ड बनाया था आज से 3-4 साल पहले. आणि खूप मजा आली होती तेव्हा. तर तेव्हा आम्ही बामणोद वगैरे सगळे गावं इथे आलं. मला जास्त चांगलं वाटलं कारण ही आमची नागपूरची सांबारवडी आली आहे. त्यानंतर फौजी टाईपचं मटन, चिकन, त्याच्यानंतर हे आत्ता काय आणलं तुम्ही? खूर. ओ माय गॉड, खूर. असे हे सगळे पदार्थ इथे आहे. इथे आल्यावर काय खाऊ आणि काय नको असं होतं आहे ना? मग या ना. आत्तापर्यंत आपण सगळं भाजी भाकरी वगैरे हे प्रकार बघत आलो, पण आता इथे हा गुजराती स्टॉल आहे. आणि तिथे तुम्ही फाफडा, भजिया, मूग दाल भजी, त्याच्यानंतर घेवर आहेत, पाणीपुरी आहे, त्याच्यानंतर मुगाचा हलवा आहे. हे सगळे पदार्थ ज्यांनी तोंडाला खऱ्या अर्थाने पाणी सुटतं. आणि मग शेवटी विचार येतो बघावं की खावं. एकच विचार आहे, खावं. आणि हे सगळं झाल्यानंतर आपला जीव थंड करण्यासाठी काहीतरी थंड खावं लागतं की नाही. तर कुल्फी आपण खातो, पण गुळाची आमच्या पुण्याची ही कुल्फी आहे खास. आणि ती खायला तुम्हाला कुठला ना स्टॉल नंबर 2 F2 या स्टॉलवर शेवटी यावं लागेल. हे वूड कार्विंगसुद्धा इथे आलेलं आहे आंध्र प्रदेशचं. आणि हे आमचे जुने सहकारी आहेत. मागच्या वेळी एका प्रदर्शनात आम्ही होतो. कितना क्या क्या लाए, कैसा है? हाँ, बड़ा पैनल लाए, पैनल्स, मूर्ति, हाँ, अब बहुत है. बालाजी, गणेश. त्याच्यानंतर हे खूप छान फेस आहे बघा याचा गाईचा. आणि याचे पॅनेज जे आहेत ते पाहण्यासारखे. माझा स्वतःचा अनुभव सांगते की मी किचनच्या गॅसवर हा व्यवसाय चालू केलेला आहे. एक छोट्याशा गॅसवर 2-3 किलोपासून चालू केलेला व्यवसाय. आज मी स्वतःची एक कंपनी चालू केलेली आहे आणि स्वतःच्या कंपनीमध्ये फक्त महिलाच कामाला घेतलेल्या आहेत, बॉयलर पेटवण्यापासून. खरं तर ही सक्सेस स्टोरी आहे. आणि गेल्या 3-4 वर्षापासून इथे स्टॉल लावत आहेत. आणि तुम्ही नक्की यांच्या स्टॉलवर या. खूप छान असे घरगुती प्रॉडक्ट्स आहेत. आवळा
कॅन्डीची आवळा सेल कॅन्डी स्टॉल्स आपण फिरलो, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जास्तीत जास्त महिलांसाठी केलेला उद्योग आहे. आणि यासुद्धा हा जिल्ह्याचा लाईट जो आहे हा महिलाच तयार करतात. आणि मागेही 2 स्टॉल आपण पाहिले की त्याच्यामध्ये महिलाच हे प्रॉडक्ट तयार केलं आहे, त्याच्यामुळे हा विशेष पालघरचे आहेत. आणि जुनं जे वारली पेंटिंग्स असायचे तेच आहेत, फक्त आता हे शेणावर घेतलं आहे. आणि हा पांढरा रंग पूर्वी तांदूळापासून तयार करायचे, पण आता यांनी तांदूळचं जेव्हा त्यांना ड्रॉबॅक्स लक्षात आले तर त्याच्यामध्ये त्यांनी फेविकॉल मिसळ, अजून काय केलं सर, पोस्टर कलर व्हाईट असं करून ते खूप सुंदर यांनी वारलीचे हे पेंटिंग्स तयार केल्या. आणि तुम्ही इथे आलात तर नक्की या स्टॉलला मात्र भेट देण्या वाचून गत्यंतर नाही. आपण इथे एका ना मधाच्या स्टॉलमध्ये आलो आहे. आणि हे मध म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असं मध आहे की तुळशीच्या झाडावर ना, हां, की तुळशीच्या झाडावर ज्या मधमाशा बसतात आणि त्यापासून जो स्वीटनेस त्यांना मिळतो त्यापासून तयार केलेलं मध. अजून कुठले स्वाद आहेत? कडुलिंब जांभळाचा आहे, हां, कडुलिंब जांभळाचा आहे, तुळशीचा आहे, अजवाईनचा आहे आणि मल्टीफ्लोरा. म्हणजे कसं असतं, जिकडे जी फार्मिंग करतात ठराविक प्रमाणे हे बी बॉक्स तिकडे मायग्रेट करून त्या फुलापासून कलेक्शन करतो आपण. त्याची नॅचरल टेस्ट, नॅचरल गुणधर्म, त्याचे फायदे त्यामध्ये येतात. सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही इथे या आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे मध जे आहेत जे नॅचरल वेनी त्याला फ्रेग्रन्स दिलेला आहे. इथे बघा तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत. नुसतं महाराष्ट्र म्हणणार नाही की भारताच्या कानाकोपऱ्यातून. म्हणजे मागाशी आपण स्टॉल पाहिला तो हैदराबादहून होता आणि आता हे काटोल नागपूरहून आले आहे. त्याच्यामुळे मला थोडं विशेष प्रेम आहे यांच्याबद्दल. खूप सुंदर असं यांनी हे भीमाई महिला बचत गटाने हे तयार केलेलं तूप आहे. आणि हे तूप घ्यायला तरी तुम्ही नक्की या, कारण अप्रतिम असा तुपाचा स्वाद आहे. और देखिए हमारे भाऊजी आहे भेड़ाघाट से आणि भेड़ाघाटहून आलेली, म्हणजे भेड़ाघाटचा हा दगड प्रसिद्ध असतो आणि तिथून यांनी या सगळ्या वस्तू बनवून आणल्यात. म्हणजे भेड़ाघाटला जायची गरज नाही. तुम्ही इथे कुठे असाल जवळपास नक्की याच्यामध्ये विलायची केशर विशर छान कुठल्या जातात. मराठी किंवा महाराष्ट्रातली मंडळी नाही तर हैदराबादहून ही दम बिर्याणीचा स्टॉल लावली आलेला आहे. आणि हा स्टॉल एकमेव आहे. आणि कोणती बिर्याणी आहे? चिकन है, मटन है, चिकन दम बिरयानी, हैदराबाद चिकन दम बिरयानी, मटन बिरयानी, हैदराबाद मटन बिरयानी, प्राण बिरयानी. तो आप हैदराबाद. अरे वा. आणि ताजी बिर्याणी बनली आहे, कॉफी पण बनलेली आहे तिथे. आणि मी या बिर्याणीबरोबर फिल्टर कॉफीची पण मजा घेणार आहे. थँक्यू. इस एग्जीबिशन को लेकर महालक्ष्मी शरद 2023-24 को देखते हैं। नमस्कार, मैं अभिजीत कोसंबी आज महालक्ष्मी सरस प्रोग्राम के लिए यहाँ पे उपस्थित हूँ बीकेसी ग्राउंड पे। बहुत बढ़िया उपक्रम है महाराष्ट्र शासन का, जिससे बहुत प्रोत्साहन मिलेगा ग्रामीण महिला उद्योग और इस इंडस्ट्री में। और अभी देख रहा हूँ मैं इतने सारे पेंडॉल्स बड़े बड़े डाले हैं, इतना एग्जीबिशन लगा है, बहुत 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 भीड़ है। और यहाँ पे कल्चरल जो शो हो रहा है उसमें मैं परफॉर्म कर रहा हूँ बड़े भाई के साथ, प्रसेनजीत कोसंबी, अमृता नातू, अंशिका सोनकर और मैं खुद अभिजीत। तो सभी को गाना सुनना आना है, डांस करना है, बहुत मस्ती करना है। पिछले साल भी हुआ था और इस साल भी बहुत बड़ी संख्या में लोग आ रहे हैं और बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ इस महालक्ष्मी सरस को और थैंक यू वेरी मच। जैसे कि आपने देखा कि अभिजीत कोसंबी का कहना है कि जो ये महाराष्ट्र प्रशासन का ये जो एक कदम जो पहल किया है, जो ग्रामीण में रह रही है महिलाओं के लिए कहीं ना कहीं अच्छा कदम है कि उन्हें इस तरह का एग्जीबिशन लगाकर आने का यहाँ पे मौका दिया है और जो उनके हाथों में जो स्वादिष्ट जो भोजन बनाते हैं वो लोगों तक पहुँचाए। बाउंड्री इंडिया के लिए अवधेश राय की रिपोर्ट।